नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे बघा पोहे। थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, स्टीम करून बनवणार आहे। त्यासाठी मी आहे ना पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत बघा, आणि याला छान पाकडून घेतले कारण याच्यामध्ये काड्या वगैरे असतात ते काढून घेतले। आता पोहे धुण्यासाठी पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे। पाणी जरा जास्त घ्यायचं म्हणजे पोहे छान निघतात। 2 वेळेस मी पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 5 मिनिटं साईडला ठेवायचं। पोहे बनवण्यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। मिरच्या कापून घ्यायच्या। मिरच्या कापून झालेल्या आहेत। कांदा कापून घ्यायचा। 3 कांदे घेतलेले आहेत मी। कांदा थोडा मोठा मोठाच कापायचा, बारीक नाही कापायचा। स्टीम केलेले पोहे आहे ना ॲसिडिटी होत नाही आणि हलके होतात आणि खूप वेळ गरम पण राहतात। स्टीम केलेले पोहे आहे ना हळदीच्या पानामध्ये खूप छान लागतात खाय। कांदे कापून झालेले आहेत बघा, प्लेटमध्ये काढून घेते। कोथिंबीर कापून घेते। पोह्याला 5 मिनिटं झालेले आहेत बघा, छान पोहे मुरलेत। थोडं मीठ टाकायचं, थोडी हळद, कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेलं आहे। स्टीमर घेतलेला आहे, याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे 2 तांबे। त्याच्यावरती जाळी ठेवायची स्टीमरची। हाताने असं थोडं तेल लावून घ्यायचं, पोहे खाली चिटकत नाहीत बघा। स्टीमरमध्ये पूर्ण पोहे टाकून घ्यायचे, झाकण लावायचं, गॅस ऑन करायचा। गॅसवरती स्टीमर ठेवून द्यायचं। 5-7 मिनिटं ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं। 5 मिनिटं झालेले आहेत बघा, पोहे स्टीम झालेले आहेत। गॅस बंद करायचा। पोहे बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, 1.5 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, थोडं हिंग टाकायचं, थोडी राई, जिरे, कापलेल्या हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, कढीपत्ता, कापलेले कांदे। पोह्याला कांदे चवीनुसार मीठ, परतून घ्यायचं। कांद्याला जास्त भाजायचं नाही तेलामध्ये। थोडी हळद, परतून घ्यायचं। कापलेली कोथिंबीर, स्टीम केलेले पोहे परतून घ्यायचं। 2 मिनिटं झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेली आहेत बघा, स्टीम केलेले पोहे बनून तयार झालेले आहेत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा स्टीम केलेले पोहे कसे झाले।